हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नुकतंच आपण बघितलं की येत्या रविवारला म्हणजे 4 मे 2025 रोजी नीट 2025 ची एक्झाम झालेली आहे। आणि या एक्झामकडे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये क्वेश्चन खूप हाय लेवलचे आले, म्हणजे थोडी कठीण पातळी जास्तच होती। त्याच्यामुळे यावर्षी जे 2025 मध्ये गव्हर्नमेंट MBBSचा ऑल इंडिया कोटा असो किंवा मग स्टेट कोटा असो, कट ऑफ किती राहील, म्हणजे किती मार्क्समध्ये आपल्याला MBBSला सीट मिळू शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर कट ऑफ खूप हाय गेला होता, म्हणजे 638 640 च्या वर गव्हर्नमेंट MBBSची सीट मिळालेली होती आणि त्यापेक्षा ऑल इंडिया कोटा हा त्याच्यापेक्षाही हाय गेला होता। तर त्या तुलनेत जर बघितलं तर यावेळी कट ऑफ जवळपास 30-40 मार्कांना खाली येण्याची शक्यता आहे। जे पेपरची काठिण्य पातळी पाहिली तर तुमचा जो कट ऑफ आहे यावेळेस ऑल इंडिया कोटाचा जवळपास 30-40 मार्कांना कमी होऊ शकतो। तर चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्यांना शेअर करा। मागील व्हिडिओमध्ये मी मागील इयरचा म्हणजे 2024 मधला एम्सचा कट ऑफ टाकलेला आहे विथ PDF, म्हणजे कोणत्या एम्स कॉलेजला कॅटेगरी किती मार्क्सवर सीट मिळाली याची संपूर्ण माहिती तुम्हाला बघता येईल। तर एम्सचा टाकलेला आहे। देन मागील इयरचा 2024चा गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ किती होता तो पण टाकलेला आहे। आता आपण बघू की एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील, म्हणजे यावर्षी ओपन असेल, OBC असेल, ST असेल, यांना किती मार्क्सवर सीट मिळू शकते याची माहिती आपण बघू। तर सर्वात अगोदर आपण बघू की ऑल इंडिया कोटा, यावर्षी ऑल इंडिया कोटा म्हणजे जो की 15% असतो, की त्यामध्ये ओपनला किती मार्क्सवर सीट मिळण्याची शक्यता आहे। तर साधारणतः 590 ते 600 मार्क्सच्या दरम्यान ही सीट जाऊ शकते। 5-10 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु 590 ते 600च्या दरम्यान ओपन कॅटेगरीला ऑल इंडिया थ्रू गव्हर्नमेंट MBBS सीट मिळू शकते। देन OBC पण सेम, म्हणजे 590 ते 600 मार्क्सपर्यंत। त्यानंतर EWS 590 ते 95 पर्यंत MBBSची सीट जाऊ शकते। त्यानंतर SC कॅटेगरी 490 ते 500। हा फक्त एक अंदाजी, म्हणजे दिलेलं तर आपला पेपरचा पॅटर्न आहे, त्या पॅटर्न आणि विद्यार्थ्यांचा मार्क्स थोडेफार कमी आहे, म्हणजे जास्त काही हाय लेवल यावेळेस मार्क्सचा कट ऑफ काही जाणार नाही। आणि ST कॅटेगरी साधारणतः 480 ते 490 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो। तर पुन्हा एकदा पाहू, जनरल कॅटेगरी 590 ते 600, OBC सेम। देन EWS 590 ते 95 पर्यंत जाऊ शकतो। SC कॅटेगरी 490 ते 500 पर्यंत जाऊ शकतो आणि ST कॅटेगरी 480 ते 90 पर्यंत जाऊ शकते। आणि याच्या तुलनेत जर तुम्ही 10-20 मार्क अजून कमी पकडले तर ते प्रायव्हेटमध्ये तुमचं नंबर लागू शकतो। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की कॉलेज वाईज कट ऑफ बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कोणत्या कॉलेजला किती मार्क्सवर मागील इयरला होता। परंतु तुम्ही मागील इयरचा कट ऑफ पाहून हताश न होता, कारण की यावेळेस कट ऑफमध्ये खूप तफावत आढळणार आहे। ओके, थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।